मी डॉक्टर विजय दिघे, ओनर पंचगिनी टेंट हाऊस अँड हॉलिवूड पॅलेस रिसॉर्ट. मित्रांनो, या रिसॉर्टबद्दल सांगायचं झालं तर हे रिसॉर्ट आहे हिल रिसॉर्ट, म्हणजे हिलवरती असणारा रिसॉर्ट. त्याचबरोबर व्हॅली रिसॉर्ट, समोर सभोवताल व्हॅली आहे आणि लोकेशन म्हणजे जागतिक दर्जा थंड हवेचं ठिकाण म्हणजेच महाबळेश्वर. आणि या महाबळेश्वरच्या जवळ पाचगणी, त्या पाचगणी टेबलँडच्या समोर एक टेबलँड आहे. त्या टेबलँडवरती हे रिसॉर्ट एस्टॅब्लिश झालेलं आहे. साधारणतः 15 वर्ष या रिसॉर्टला झालेले आहेत. या 15 वर्षामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये आपण टेंट चालू केले होते. ते पंचगिनी टेंट हाऊस या नावाने खूप फेमस होतं. त्याच्यानंतर कालांतराने 2016मध्ये आपण रूम्स बांधल्या आणि त्या रूम्स एकदम लक्झरियस रूम्स अशा आपण केलेल्या आहेत. त्यानंतर त्याच्यामध्ये विविध प्रकारच्या रूम्समध्ये बाथटब आहे, प्रायव्हेट पूल आहे. अशा पद्धतीचं रिसॉर्ट आता एकदम 3 स्टार कॅटेगरीचा रिसॉर्ट झालेला आहे. आणि यामध्ये 2 स्विमिंग पूल आहेत. एक महाराजा सूट म्हणून रूमला अटॅच हा स्विमिंग पूल आहे. या ठिकाणी याचं झालं तर तुम्हाला पुण्यावरून फक्त 2 तास म्हणजे 100 किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि मुंबईवरून साधारणतः ते 250 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. मॅक्झिमम महाबळेश्वर पंचगणीला येणारे पर्यटक हे पुणे कॉर्पोरेट आणि महाराष्ट्रातून इतर ठिकाणी, त्याचबरोबर मॅक्झिमम फ्लो हा गुजराती लोकांचा असतो. ब्रिटिश कालीन हे हिल स्टेशन एस्टॅब्लिश झालेलं आहे. त्यामुळे आम्ही हे रिसॉर्ट या ठिकाणी निसर्गाच्या सान्निध्यात करण्याचं ठरवलं आणि संपूर्ण रिसॉर्टला तुम्ही पाहताय सभोवताल चारी बाजूला पूर्ण हिरवीगार गर्द झाडी. या झाडीमध्ये नटलेले काही विविध प्रकारचे फुलझाडे तुम्हाला इथं पाहायला मिळतील. त्याचबरोबर ॲरोमॅटिक म्हणजे सुगंधी फुलंसुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील. या रिसॉर्टमध्ये आंबे आहेत, त्याचबरोबर जांभूळ आहे. असे विविध प्रकारची फळंसुद्धा तुम्हाला खायलासुद्धा मिळतील सीझनमध्ये. आपण पाहायला गेलं तर आता आपण ॲम्युनिटीच्या बाबतीमध्ये सांगू तर इथं लक्झरियस मोठा कॉन्फरन्स हॉल आहे. त्याचबरोबर वेगळे 2 स्विमिंग पूल आहेत. तिथं पूल पार्टी करू शकता. दुपारच्या वेळेला किंवा संध्याकाळच्या वेळेला छोटासा माउंटन आहे रिसॉर्टमध्ये, त्या माउंटन ट्रॅकसुद्धा तुम्ही करू शकता. त्याचबरोबर संध्याकाळी खूप छान वातावरण इथं असतं, जिथे लाईव्ह म्युझिक असतो, गिटारिस्ट प्ले करत असतो, त्याचबरोबर कराओके सिंगर्स असतात. त्याचबरोबर स्पेशली प्रत्येक व्यक्तीला बॉनफायर आहे. आता बॉनफायर म्हणजे काय तर आग लावून शेकोटी करून बसणं. आता शेकोटी कशासाठी हा प्रश्न तुमच्या मनामध्ये आला असेल तर शेकोटी स्पेशली कारण 12 महिने 24 तास इथं थंड हवा, कारण की ब्रिज म्हणतो थंड हव्याची झुळूक कंटिन्यू चालू असते. आणि हा माउंटन चारी बाजूला व्हॅली असल्यामुळं खालून व्हॅलीतून येणारी हवा एकदम थंड हवा ही आपल्या रिसॉर्टपर्यंत पोचते. आणि त्यामुळे इथं एसीची गरज नाही आहे, फॅनची गरज नाही आहे. इथं फक्त थंड हवा आणि चारी बाजूला ऑक्सिजन गार्डन आहे. आता ऑक्सिजन प्रोड्यूस करणारे 100% वनस्पती आपण लावलेले आहे, जेणेकरून फ्रेश एन्व्हायरमेंट आणि फ्रेश वातावरण तुम्हाला इथं पाहायला मिळतं. हे झालं अम्युनिटीजची गोष्ट. आता कॉर्पोरेटची एखादी टीम आली तर त्याच्यासाठी लक्झरियस 100 सीटचा कॉन्फरन्स हॉल एसी आहे. त्याच्यामध्ये प्रोजेक्टर आहे, माईक आहे, साऊंड आहे. त्याचबरोबर बँकेटसुद्धा त्याच्यामध्ये आहे. किचनसुद्धा आपलं वेल एस्टॅब्लिश आहे आणि रेस्टॉरंट अतिउत्तम सर्व प्रकारचे व्हेज आणि नॉनव्हेज तुम्हाला खाद्यपदार्थ चाखायला नक्की मिळतील.